नमस्कार मित्रांनो, संकट यायच्या आधी स्वामी सावध करतात, हे संकेत देतात. तुम्हाला कधी आलाय का असा अनुभव? जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामींचे तुमच्याकडे लक्ष असते. तुम्हाला ते वारंवार संकेत देत असतात. ते फक्त ओळखता आले पाहिजेत असे म्हटले जाते. जगात असा एकही माणूस नाही की ज्याला संकटांचा सामना करावा लागत नाही. संकट आले नाही असे होत नाही. संकटांची तीव्रता, संकटांची वारंवारता आणि संकटांचे परिणाम यामुळे माणूस खचून जात असतो. आताही जगभरात अशा अनेक गोष्टी घडत आहेत. यामुळे संपूर्ण जग स्तब्ध होत आहे. जीवन आणि जगणे याची किंमत कळते आहे. अशी अनेक माणसे असतात की जी कितीही संकटे आली तरी त्यावर मात करतात. संकटे कितीही मोठी असली तरी ते शांतपणे त्याला सामोरे जातात. हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. अनेक माणसे संकटात निराश होतात, खचतात. काही संकटे अचानक समोर येत असतात. ध्यानीमनी नसतानाही अशा अनेक घटना घडतात की त्यात माणूस अडकला जातो. संकट यायच्या आधी स्वामी काही ना काही संकेत देत असतात. ते संकेत ओळखणे हे अनेकदा फायदेशीर ठरू शकते. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करतात, हाक मारतात. भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात परब्रह्म ईश्वर आहे. स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालाबाधी सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. ते कृपासागर आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. त्यामुळे संकट येणार असते तेव्हा स्वामी प्रेरणा देत असतात, संकेत देत असतात असे म्हटले जाते. स्वामी कृपेने ती प्रेरणा आपल्याला मिळत असते. संकटे येतात तेव्हा स्वामी काही ना काही संकेत देत असतात, प्रेरणा देत असतात. कोणतेही संकट येते तेव्हा आतला आवाज आपल्याला संकेत देत असतो. अमुक एक गोष्ट आत्ता केली पाहिजे किंवा एखादी गोष्ट आत्ता करता कामा नये. त्या क्षणी आपण ऐकले पाहिजे. या क्षणी बाहेर पडता कामा नये असे आपले मन आपल्याला सांगत असते. स्वामी कृपेने ती प्रेरणा आपल्याला मिळत असते. परंतु ती गोष्ट आपण समजली पाहिजे तेव्हा 5 मिनिटे तरी आपल्याला थांबायला हवे असते असे म्हटले जाते. 2 मिनिटे थांबा, पाणी प्या आणि स्वामींचे स्मरण करा. अनेकदा असेही होते की आपण काहीतरी विसरत असतो. एकापेक्षा अधिक वेळेस मागे फिरतो. तर अशा वेळी घराबाहेर पडल्यावर नेमके काहीतरी आठवते आणि आपण परत माघारी येतो. एकापेक्षा जास्त वेळा झाले असेल तर समजावे की ज्या कामासाठी आपण बाहेर निघालो आहोत ते काम आता होण्यात अडचणी येणार आहेत. असे संकेत आपल्याला अप्रत्यक्षरित्या स्वामींकडून मिळत असतात. अशा वेळेस आपण किमान 10 मिनिटे घरी थांबून मगच बाहेर पडावे असे सांगितले जाते. स्वामींचे तुमच्याकडे लक्ष असते. तुमच्या इष्टदैवतेचे देखील तुमच्याकडे लक्ष असते. ते तुम्हाला हे अशा प्रकारचे संकेत देत असतात. अनेकदा एखादी व्यक्ती केवळ 2 मिनिटे उशीर झाल्यामुळे भयंकर मोठ्या अपघातातून बचावल्याचे आपण ऐकतो. अशा वेळेस त्या व्यक्तीचे भाग्य थोर म्हणून ती बचावली. त्यामागेही काहीतरी घडते, प्रेरणा मिळते, संकेत मिळतात असेही म्हटले जाते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.